हॅलो फ्रेंड्स, सोनिका किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे गवारीचा रस्सा। तर इथे मी गवार घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे। इथे मी टोमॅटो घेतला आहे, कोथिंबीर, हळद, राई जिरे, लाल तिखट, मीठ चवीनुसार आणि इथे शेंगदाण्याचं मी बारीक कूट घेतलं आहे। चला तर मग आपण स्टार्ट करूया। इथे मी टोप घेतला, त्यात मी 2 टेबलस्पून इतकं तेल घालणार आहे। आधी मी यात मोहरी आणि थोडे जिरे घालणार आहे। ते चांगले असे तडतडले की मी यात हा टोमॅटो घालणार। टोमॅटो आता नरम होईपर्यंत आपण याला शिजवून घेऊया। यात टाकते चटणी, लाल तिखट, आता यात मी हळद टाकते आणि मीठ पण नरम होण्यासाठी। ते टोमॅटो आपले छानपैकी असे नरम झाले। गवारे ही गवाऱ्या टाकते, चांगली भाजून घ्यायची गवार टोमॅटोमध्ये। आता आपण याला 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवूया। आता आपण हे बघू शकतो ही गवार भाजली आहे छानपैकी। तर मी ते एक तांब्याभरी त्यात पाणी ओतणार आहे। मस्त अशी गवार शिजून झाल्यावरती वरतून आपण कूट घालणार आहे। आता ही गवार छानपैकी अशी शिजते। तुम्ही बघू शकता गवार मस्तपैकी शिजलेली आहे, अशी शिजली कधी गवार छान। आता मी याच्यामध्ये 5 गॅस करून हे कूट टाकणार आहे। अजून 2 मिनिटं ठेवणार। तुम्ही बघू शकता मस्त आपली गवारचा रस्सा तयार झाला आहे मस्त। त्याला आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया। माझी रेसिपी बघून तुम्हाला नक्की आवडेल ही गवारीचा रस्सा। लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा। माझी रेसिपी कशी तुम्हाला वाटली कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा। नक्की ट्राय करा, तुम्हाला ही डिश खूप आवडणार गवारीचा रस्सा। आणि मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा की तुम्हाला माझी डिश कशी वाटली।